नमस्कार, मी जयेश. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं टॉक विथ जयेश मध्ये मनपूर्वक स्वागत. आता आपल्या सोबत आहेत शहरातील नगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे उमेदवार संदेश उर्फ संजय गांगड. गांगड काका, नमस्कार. 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 काय एकत्रित आता निवडणुकीचा प्रचार कसा चालू आहे, कशा पद्धतीने आपण समोर जातात? निवडणुकीचा प्रचार एकदम छान पद्धतीने चालू आहे. निवडणुकीला समोर जाण्यासाठी आपण भागातील जे प्रश्न आहेत ते घेऊन आपण चाललेलो आहे. तर भागातले जे प्रश्न होते की पाणी, लाईट, कचरा आणि जे घरोघरी घंटागाडी येऊन संकलन, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि ह्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक करीत आहे. आता या निवडणुकीला समोर जातात, अनेक समस्या आहेत, अनेक गोष्टी आहेत. काय परिस्थिती काय सध्याला, त्या प्रभागाची परिस्थिती काय सध्याला? गेल्या 4 वर्ष प्रशासक होता, त्यापूर्वी देखील आपल्या घरात नगरसेवक होतं. परिस्थिती अशी आहे की प्रभागामध्ये आपण प्रत्येक नागरिक जो आहे आपला प्रभागातला, हे एक माझं कुटुंब सारखं आहे. कारण त्या प्रभागामध्ये आमचा सामाजिक वारसा आहे. आमचे बंधू स्वर्गीय बाळासाहेब गांगड हे नगरसेवक आहेत. आम्हाला कोणत्याही पद्धतीने म्हणजे राजकीय, आमचे वडील असेल किंवा आमचे कुटुंबामध्ये अशी कधी निवडणूक लढवली नाही. पण त्या पार्श्वभूमी नव्हती, राजकीय पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी कोणतीच नव्हती आम्हाला. तर आम्ही एक शेतकरी कुटुंबातली सर्व व्यक्ती आहे आणि त्या भागामध्ये आमची एक नाळ जोडलेली आहे. कोणताही प्रश्न असो, गांगड कुटुंबामधले प्रत्येक व्यक्ती ही, मग आमचे सर्व बंधू असेल, आमची आई, काकू म्हणतात तिला, आणि मी स्वतः उमेदवार. आता उमेदवार आत्ता झालो, पण मी गेल्या 15 वर्षापासून सामाजिक काम करतो. मग ते सामाजिक काम माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा आपण NSY संघटना होती, विद्यार्थी संघटना होती. त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसाठी आंदोलन उभे केले मोठमोठे. मग ते फीवाढीचे असेल, त्या ठिकाणी 11वी 12वी त्यांचे वर्ग कमी होते, ते वाढवण्यासाठी प्रयत्न केले. पुढं येत असताना आपण ह्या ठिकाणी श्रामपूर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने ह्या श्रामपूर शहरामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आपण पुढे चालू. आता भागातला जो प्रश्न आहे ते मूळ प्रश्न असा आहे की तिथे रस्ते असेल, ते रस्ते आता प्रशासकाच्या काळामध्ये हे 10 वर्षामध्ये आमचे बंधू स्वर्गीय वारल्यानंतर आपण त्या ठिकाणी ना असं भासून दिलं नाही त्या प्रभागातल्या माझ्या नागरिकांना. सर्व माझं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातल्या एकाही घटकांनी मला सांगावं की आमचे बंधू वारल्यानंतर की आपल्याला असं कोण आहे बा पुढं, काय होईल पुढं, याचा विचार सुद्धा देखील त्यांच्या मनात आला नसत. तर आपण त्यांच्या दुःख असन तर संजू गांगड आहे, बंधू आहे, आमची आई आहे. सकाळी 6 वाजता जेव्हा पाणी येतं तेव्हा पहिला फोन, जर पाणी नाही आलं तर करायचं कोणाला, तर ते संजू गांगड. आणि त्या ठिकाणी पाणी नाही आलं तर त्याचं पूर्ण पद्धतीने मग आपण नगरपालिकेशी त्या ठिकाणी संपर्क साधून ते पाणी कशा पद्धतीने आपल्याला येईल किंवा मग त्या काय अडचण झाली त्याच्यावर आपण हे करतो. अशा पद्धतीने आपण कार्य करतोय. आणि प्रभागामध्ये म्हणजे आमची एक नाळ जोडलेली. मला तो प्रभाग काही नवीन नाही, आमचं कुटुंब तिथं 3री पिढी चालू आहे आमची कुटुंबाची. आणि आम्ही एकदम रोडवरचे माणसं आहे. माझं असं आहे, कोणी फोन केला आणि उचलला नाही असं कधी होत नाही. आणि जर मिस कॉल पडला तर मी परत फोन करतो. आणि प्रभागातले नागरिक सुद्धा आहे ना, त्यांना कोणतीही अडचण, आता समजा तुम्हाला एखादी अडचण आलीच, तुम्हाला लगेच आठवत असेल बा कोणाला फोन करायचा, तसंही तर त्या प्रभागामध्ये दुःखाचे असो, ऍक्सिडेंट हो, चोरी हो, काही हो, लाईट गेला साधा किंवा घंटागाडी आली नाही किंवा कचऱ्याचा डिपो पडेल, तर त्यांना पहिलं त्या नागरिकांना, बंधू भगिनींना एकच आठवतं, संजू गांगडला फोन करायचा. म्हणजे ही नाळ जोडलेली आहे. सध्याला जे आहेत, आपण प्रभागामध्ये फिरतात, काय वाटतं एकंदरीत आपल्या प्रभागामध्ये सध्याला समस्या काय आहेत आणि त्यावर तोडगा काय निघाला पाहिजे? तुम्ही हा प्रश्न आहे ना एकदम उत्तम विचारलेला आहे. कारण नगरसेवक हा प्रभागाचा काम करणारा नगरसेवक असतो. त्याची व्याख्या असती, नगरसेवक नागरिकांच्या, महिला बंधू भगिनीच्या
सेवा करणं. तर माझा पहिला उद्देश हा आहे की स्वच्छता हे विजन, की प्रभागामध्ये जो कचरा आहे, जो रोडवर पडतो, काही ओपन पेजचं जे गबाळ गवत उगलेलं राहतं, तिथं कोणीतरी काहीतरी आणून टाकतं. तर मी गेले आहे ना, आता तुम्ही प्रभागामध्ये विचारा, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही प्रभागामध्ये विचारा, संजू भाऊ गांगड कचऱ्याच्या बाबतीमध्ये स्वच्छतेच्या, मग तुमची जे नाल्या सफाई असेल, ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल, किंवा आमच्या भागामध्ये प्रत्येक रोडला जिथं जिथं कचरा टाकला जातो त्या ठिकाणी उचलण्याचं काम, नागरिकांचा फोन आल्या समजा सकाळी 7ला फोन आला तर 12 वाजेपर्यंत तो कचराची विल्हेवाट लागते. हे मी म्हणतो, पण तुम्ही समक्ष जाऊन बघा, तुम्ही त्या ठिकाणी जा, तुम्ही त्या नागरिकांना विचारा. संजीव भाऊ गांगड आता तुम्हाला नाही नाही, माझा जे प्रश्न आहे तो असा आहे की सध्याला काय समस्या आहेत आणि त्यावर काय तोडगा काढला पाहिजे. ज्या समस्या आहे ना, ती आता रोड आहे. आता प्रशासकीय काळामध्ये ते रोड झालेले आहेत काही, आता ते झालं 10 वर्षापासून, तर 4.5 वर्ष जे आहे हे प्रशासक काळ होतं. ह्या प्रशासक काळामध्ये निधी येणं शक्य नव्हतं. तरी सुद्धा संभाजीनगर म्हणून आमच्या प्रभागामध्ये आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. मी तिथं निधी, आता आपलं एक चांगलं झालं, भारतीय जनता पार्टी, राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून मी आता एक 4-5 महिन्यापूर्वी इतके सुंदर रस्ते केले. एक डेमो येतो, तुम्ही समक्ष जा, तिथं तुम्ही बघा. माझा एक नागरिक कोणी आहे ते, त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला स्वतः त्यांनी त्या महिलांचा, तो तुम्ही बघा किंवा तुम्ही समक्ष या. तर सुंदर रस्ते केले आपण. प्रशासक काळ असताना सुद्धा आपल्याला निधी मिळाला, पण त्या नंतरच्या काळात काय झालं, पूर्ण निधी भेटू शकत नव्हता. तर ते काय आले, जे रोड राहिलेले, समजा 60 फुटी रोड हा आमचा सगळ्यात मोठा रोड आहे, तो कमीत कमी 1.5 किलोमीटर असेल, 1.5 ते 2 किलोमीटर. तो जो रोड आहे इतका सुंदर बनवायचा आहे आपल्याला, डिवायडर टाकून तिथं मध्ये आपण झाडे वगैरे लावणार. त्यानंतर आमच्याकडे कसं आहे की हॉस्पिटल एरिया आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालू आहे तिथं त्या भागामध्ये. तर आपण तिथं स्टॅच्यू जो करणार आहे, तो स्टॅच्यू आहे ना एक असा डॉक्टरचा सिम्बॉल टाईप करणार आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर विद्याचा तो चौक आहे, मग त्या विद्याचा चौकाचा आपण एक स्टॅच्यू बनवणार आहे. आणि ते क्लासच्या तिथं जे आहे तिथं मुली आहेत, त्यानंतर मुलं आहेत शिकायला, आणि आमच्या प्रभागामध्ये राहणारे नागरिक त्या ठिकाणी राहणे. मला आता त्या नागरिकांची प्रथमतः मला काळजी कोणती, आणि त्या मुलींची बी काळजी, त्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या त्या सर्व येतात. मग त्या चौकामध्ये ना माझा असं उद्देश आहे, आणि मी करणार आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत, सुजयदादा विखे पाटील आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. आता हे आपल्याला 100% निधीला अडचण कोणतीही होणार नाही. त्यामुळं मला आहे ना प्रत्येक चौकामध्ये प्रभागामध्ये आपल्याला CCTV कॅमेरे बसवायचे, आणि ते बसवणार आपण, कारण आपल्याला देणाऱ्यामध्ये आहेत. फक्त आपण आपलं सांगत राहिलं पाहिजे, मागत राहिलं पाहिजे की मला CCTV. नाही नाही, नक्कीच. आता हा जो प्रश्न आहे हाच माझा उद्देश होता. या संदर्भात आता महिला सुरक्षेचा प्रश्न हा CCTV नुसता मिटेल का? नाही, जो आहे ना, तुम्ही जो प्रश्न बरोबर विचारला, हे महत्वाचं आहे. कारण गावामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झाले, ही दहशत मिटवण्यासाठी आता माझं आहे ना एक उद्देश आहे. मी मागं पण आहे ना त्याच्यावर पाठपुरावा करू राहिलो. आपल्याला त्या प्रभागामध्ये, आमचं कसं झालं, प्रभाग टेल पर्यंत चालू झालं, ग्रामीण भाग तिथून सुरुवात होती, माझा टेलला आला, आणि जो आहे ना डेव्हलप होऊन राहिला, नवीन तिथं वस्ती वाढत चालली, त्यामुळे एरिया वाढत चालला. त्यामुळे माझ्या डोक्यात पहिल्यापासून आहे की आपल्याला तिथं पोलीस चौकी झाली पाहिजे. पोलीस चौकी त्या प्रभागामध्ये करण्यासाठी आपल्याकडे ओपन पेज आहे. त्यानंतर नेवासा रोडला आहे ना नगरपालिकेची जागा आहे, नाका म्हणायचो आम्ही, नेवासा नाका, त्या ठिकाणी पोलीस चौकी होऊ शकते. म्हणून आता काय, नामदार साहेब आपल्या राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यांना आपलं ही बी पहिली मागणी, आणि आपण त्याच्यावर पाठपुरावा केलेला आहे मागं, की आपल्याला तिथं पोलीस चौकी पाहिजे. तर माझं ध्येय आहे की आपल्या प्रभागासाठी एक पोलीस चौकी व्हावं, त्याच्यामधून आपल्याला संरक्षण होईल. पोलीस चौकी असल्यामुळे, आणि नेमकं झालं काय, संपूर्ण शहराच्या पोलिसांवर भार जास्त आहे, त्याची संख्या कमी. तर आपण आता त्या पद्धतीने आपण पुढं ध्येय आहे की चौकी व्हावा, आणि ते नामदार साहेबांना मी विनंती करून करणार आहे. आता सध्याला या समस्यांसोबतच आता पहिल्या 100 दिवसात जर जनतेने आपल्याला संधी दिली, तर पहिल्या 100 दिवसात असं कोणतं काम आहे जे तुम्हाला प्रामुख्याने वाटतंय?
मला त्या प्रभागामध्ये 100 दिवसामध्ये मी हे करणार आहे. तिथले जे ओपन स्पेस आहे तो मग माझा सुद्धा आहे बरं का त्याच्यामध्ये. मी काय सांगत नाही. त्या नागरिकांनी त्या ठिकाणी प्लॉट घेतलेले, ते प्लॉट घेतलेले आहेत, तर त्या प्लॉटमध्ये असं असतं रस्ते, लाईट आणि तो ओपन स्पेस तो त्यांचा अधिकार राहतो, तो मूळ मालकाचा नसतो. त्या ठिकाणी मी प्रथमतः त्या ठिकाणी नाना नानी पार्क ज्येष्ठांसाठी, मुलांसाठी खेळणी बसवली. त्यानंतर त्या ठिकाणी फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, त्यानंतर आपल्याला असे भरपूर ओपन स्पेस. मग एका ठिकाणी आपल्याला योगा भवन करायचं आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी, मग त्यांना बरेच विद्यार्थ्यांना, आता माझा मुलगा सुद्धा आता 12वी झाला, त्यानंतर सीईटी वगैरे दिली. ते पुस्तक 1,500, 2,000, 3,000 हजाराचे पुस्तक आहे. आता त्या ठिकाणी नुसतं आपण आपले बी कुटुंबातले मुलं तिथं शिकताय, त्यासाठी आपल्याला असं आहे का तिथं आपल्याला एक अभ्यासिका करायची. आणि ती अभ्यासिका तिथं ओपन स्पेस माझ्याकडे भरपूर आहे त्या भागामध्ये, नवीन डेव्हलप झालेला भाग. त्याच्यामध्ये हे उद्देश आहे की मुलांसाठी अभ्यासिका करणे, महिलांसाठी योगा भवन करणे आणि फिरण्यासाठी त्या जे ओपन स्पेस आहे तिथं नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीने विरंगुळा व्हावा, तिथं आनंदित वातावरण. आणि त्या ओपन स्पेसला दोन्हीकडून असे आपण लाईटचं पूर्ण त्या ग्राउंडला करणार आहे. आणि तिथं नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना वाटलं एक छोटंसं मंदिर बनवायचं, मग ते गणपतीचं मंदिर असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीचे असेल, जे जे त्यांची मागणी असेल त्या ठिकाणी एक छोटंसं धार्मिक वातावरण व्हावं हिंदू धर्मात, म्हणून आम्ही एक छोटंसं मंदिर सुद्धा त्या नागरिकांच्या मागणीनुसार करणार आहे. आता आपण राजकारणात आहात, गेल्या अनेक वर्षापासून समाजकारणात देखील काम करत आहात. आज जनसंपर्क जो आहे तो डोर टू डोर सगळेच म्हणतात आमची जनतेशी नाळ. आता आपल्याकडून असं काय आहे, जनतेशी काय नाळ जुळलेली आहे आपली नेमकी? जनतेशी नाळ अशी जोडलेली आहे की आम्ही मूळतः त्या प्रभागातली सर्व रहिवासी, म्हणजे माझी 3री पिढी चालू आहे. माझी 3री पिढी चालू असल्यामुळं मी ज्या घरात जाईल, काहींचा भाऊ, काहींचा मुलगा, म्हणजे इतकं जिव्हाळ्याचं नातं लागलेलं आहे. म्हणजे मी भागामध्ये गेलो तर एक कुटुंबाचा म्हणजे त्यांच्या घरातला एक व्यक्ती म्हणून मला आलो, संजय गांगड, मी कधी संजू भाऊ आलो, अरे संजू भाऊ आते ना, असं त्यांचा आवाज येतो. मग आमची आई असन, बहीण असन, वहिनी असन, ज्येष्ठ नागरिक असन, एक आपुलकी आमच्या कुटुंबाशी आहे आणि त्या नागरिकांशी माझी आहे. प्रत्येक घरामध्ये मला असं सांगावं नाही लागत कमी उमेदवारी, ते म्हणते अरे तू सेवक, तू सेवा करतो, त्यामुळं आम्हाला तुझ्या सारखा व्यक्ती नगरसेवक म्हणून पाहिजे. आपण आता शेवटच्या राऊंडकडे वळूया, जो रॅपिड फायर राऊंड आहे. एका वाक्यात सांगा, मी नगरसेवक झालो तर. मी पहिला पण आहे ना जनतेचा सेवक होतो आणि नगरसेवक झालो तरी मला आहे ना जनतेचा सेवक म्हणून हे नाव मला आवडत. यानंतर पुढच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस लोक तुमचं नाव घेतील काय म्हणलं पाहिजे? जनतेचा जनसेवक नक्कीच संजू भाऊ गांगड. टॉक विथ जयेश मध्ये या आजच्या भागामध्ये आपण प्रभाग 10 मधील भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत संदेश उर्फ संजय गांगड यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने अशा त्या प्रभागाचा विकास केला जाईल आणि कशा पद्धतीने निधीची उपलब्धता ही होईल या संदर्भात सांगितलं. टॉक विथ जयेश मध्ये आता आपण थांबूया, पुन्हा भेटूया आणखी नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.